महाराष्ट्रातल्या शासकीय दवाखान्याची परिस्थिती ही अतिशय वाईट आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या रुग्णाला काहीतरी गंभीर गोष्ट झाली असणार आणि डॉक्टरने दुर्लक्ष केली असणार म्हणून एखाद्या नगरसेवकाला राज येऊ शकतो, पण त्यांनी मारहाण करायच्या ऐवजी ते CS ला वगैरे सांगून कारवाई करायला पाहिजे होती. तिथे काय नर्सेसला ढकलण्याचा व्हिडिओ मी बघितला आणि ती नर्स उजव्या डाव्या हाताला पलंगावर बसलेली आहे आणि मारपीट होती. 2 व्यक्तीमध्ये मी होताना आपल्या माध्यमातून पाहिलेली. त्याचं समर्थन मी नक्कीच करणार, कारण ही वेळ त्या लोकांवर का आली याचं चिंतन करण्याची देखील आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या मी माझ्या जिल्ह्यातल्या आणि 40-42 वर्षापासून मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सारखा जातो. लोकांच्या पेशंटच्या काय व्यथा असतील, दुःख असतील त्या आधी तिथे जाणून घेतो. पण या 40 वर्षाचा अनुभव आम्हाला आलेला आहे की पेशंटच्या सोबत कर्मचाऱ्यांची डॉक्टरची वागणूक चांगली नसते. त्यानंतरच्या डिलिव्हरीच्या मध्ये येतात, अक्षरशः त्यांना मारलं जातं, लेकरं ओढली जातात जनावरांसारखी आणि असली शिवगाळ देखील त्यांना केली जाते. जे आलेले सिरियस पेशंट आतमध्ये नेण्यासाठी स्टेशन असतात, कर्मचारी नसतात, पेशंटच्या नातेवाईकांना त्यांना घेऊन जावं लागतं. अशा अनेक गोष्टी ज्या अक्षम्य आहेत या मी डोळ्यात पाहिलेल्या आहेत, स्वतः पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शासकीय दवाखान्याची परिस्थिती ही अतिशय वाईट आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या रुग्णाला काहीतरी गंभीर गोष्ट झाली असणार आणि डॉक्टरने दुर्लक्ष केली असणार म्हणून एखाद्या नगरसेवकाला राज येऊ शकतो, पण त्यांनी मारहाण करायच्या ऐवजी ते CS ला वगैरे सांगून कारवाई करायला पाहिजे होती. परंतु मी स्पष्टपणे जाहीरपणे सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम शासकीय रुग्णालयाची परिस्थिती अतिशय खराब आहे. नागरिकांशी चांगलं वागलं जात नाही, पेशंटशी चांगलं वागलं जात नाही, पेशंटवर उपचार चांगल्या प्रकारे होत नाही. पण मग याबद्दल आज सगळे तिकडची जी दोन्ही सरकारी रुग्णालय आहेत ती बंद आहेत. तिथल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. मागणी केली जाते की कारवाई केली जावी नगरसेवकांनी. आता त्यांच्यावर FIR दाखल झालेला आहे. FIR दाखल झाला म्हणजे कारवाई झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं आंदोलन आता संपवायला पाहिजे. शेवटी गुन्हा दाखल झाल्यानंतर जे काही जस्टिस होईल तो न्यायालयामध्ये होईल. आता तसा तर काही कोणाला न्याय करायचा अधिकार नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी लोकांची हाल न करता हॉस्पिटल. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की तुम्ही आता स्वतःच म्हणताय की सगळ्या सरकारी रुग्णालयाची परिस्थिती ही गंभीर आहे, असा अनुभव आम्ही सुद्धा घेतो. त्यामध्ये तुम्ही जे म्हणताय ते असं असताना आता तुम्ही सरकारमध्ये आहात, या सगळ्या सरकारी रुग्णालयातल्या कर्मचारी डॉक्टर यांचं वर्तणूक ठीक करण्याची जबाबदारी सुद्धा अप्रत्यक्षपणे तुमचीच आहे. मग आज तुम्ही या निमित्ताने शासनाला काय मागणी करा? मी शासनाला आणि खास करून आमच्या आरोग्य मंत्र्यांना सांगेल की या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातल्या तमाम आपण परमनंट आहोत, आपलं कोणी काही वाकडं करते ही जी भावना त्यांना झाली आहे यांना समज देण्याची किंवा यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे की ज्या दवाखान्याच्या तक्रारी असतील मी सगळेच खराब आहे असं म्हणणार नाही, पण मॅक्झिमम ही परिस्थिती आहे. आरोग्य मंत्र्यांनी याच्याबद्दल कडक उपाययोजना केल्या पाहिजे.